हॅलो, हाय फ्रेंड कशा आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असताल. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. आणि हो फ्रेंड्स, रिक्वेस्ट आहे की ही जी रेसिपी आहे ना, स्किप न करता असंच पुढे कंटिन्यू पाहत राहा. आपल्या व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर मी तुमच्यासाठी एक रोज नवीन छान-छान अशी रेसिपी घेऊन येत आहे. तर आज ही घेऊन आलेली आहे. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर आपला चॅनल आहे रेसिपीचा. पण तुम्ही म्हणता ना, ह्या गुलाबाच्या पाकळ्यापासून आज काय बनवणार आहे? थंबनेलवरून तर तुम्हाला कळलंच असेल, की आज आपले रेसिपीमध्ये काय खास आहे. तर ते तुम्हाला पुढे कळलेलंच. आपण काय बनवत आहे. तर सगळ्यात आधी तर तुम्ही पाहिलं असेल, की मी काय केले 2 ते 3 इथं फुलं घेतलेली आहे. तर आपण आहे ना, आज आपल्या व्हिडिओमध्ये बिना केमिकलचं घरी प्रॉडक्ट कसे बनवू शकतो, ते तुम्हाला मी दाखवणार आहे. तर तुम्ही इथं पाहिलं असेल, की मी काय केले 4 ते 5 किंवा आपल्याकडं जेवढे तुमच्याकडे असतील ना गुलाबाची फुलं ते घ्यायची आणि गुलाबाची फुलं घेतल्याच्या नंतर काय करायचं, त्याचे पाकळ्या जे आहेत ना, ते साईडला काढून घ्यायचे होते आणि त्याचे बी वगैरे आहे ना, देठ वगैरे आहे ते साईडला ठेवायचे. म्हणजे जेणेकरून फक्त आपल्याला पाकळ्या लागणार आहेत. तिथे मी तुम्ही पाहत असाल, की मी काय केले पूर्ण जे पाकळ्या आहेत ना, ते काढून घेतलेत. तर आधी तर तुम्ही पाहिलं असेल, की मी काय केलंय, आपला होममेड आहे ना, नीमचा साबण तयार केला. तर ते साबण मला बरेच जण खूप म्हणजे त्याला अजून पण मागणी आहे. मी अजून पण बनवून देते. खरंच खरं लोकांना खूप आवडलं. तर म्हणलं प्रत्येक वेळेस आपण रेसिपीचं टाकतोच आहे, ठीक आहे. पण आता ह्या थंडीमध्ये ना, स्वतःची केअर कशी करायची? जेणेकरून घरच्या घरी आपल्या चेहऱ्यासाठी किंवा जी आपली त्वचा आहे, त्यासाठी आपण आपली त्वचाची देखरेख कशी करू शकतो? ते तुम्हाला मी दाखवणार आहे. आता म्हणजे कसं असतं, की थंडीमध्ये ना हातपाय तडाकतात म्हणजे असे पांढरे पडतात. थंडीचे म्हणजे कसं हातापायाची आग होते. परत आहे ना ओठ फाटले जातात. त्यासाठी आपण काय करायचं? ते तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवणार आहे. हो, व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. आता तुम्ही तर पाहिलं असेल, की फक्त आपण इथं काय केलंय, फुलांच्या ना पाकळ्या घेतल्यात. आता ठीक आहे. आता हे काय करायचं माहिती आहे का? अ, कोणत्याही भांड्यामध्ये तुम्ही घेऊ शकता. आता काय करायचं, त्या भांड्यामध्ये ना थोडंसं पाणी घ्यायचंय आणि त्या पाकळ्या ज्या आहेत ना, चांगल्यापैकी धुवून घ्यायच्या, की जेणेकरून त्याच्यावरती ना काही जंतू वगैरे असतील, समजा मातीची धूळ वगैरे काय असेल, ते सगळं काही निघून जाईल. तर आपण काय करायचं, हे स्वच्छ धुतल्याच्या नंतर आहे ना, म्हणजे चांगलं धुवायचे ते म्हणजे काय होतं, की सगळं काही निघलं पाहिजे. ठीक आहे. आता आपल्याला ते पाकळ्या जे आहेत ना, सगळं काही धुवून झाले. आता कॉटनचा कपडा घेतलाय. तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही घेऊ शकता. तिथे मी कॉटनचा कपडा घेतलाय आणि जी फुलं आहेत ना, तिला फक्त वरच्या हाताने टॅप करून म्हणजे थोडं हलक्या हाताने ना, हे पुसून घ्यायचेत, जेणेकरून फक्त त्याचं पाणी निघलं पाहिजे. तसं तर आपल्याला ह्याला कुटूनच घ्यायचंय. पण काय करायचंय, थोडं-थोडं जेवढं काही पाणी निघेल ना, तेवढं ह्याचं पाणी काढून घ्यायचंय. आता तुम्ही तर पाहिलं असेल, की नंतर मी 5 ते 10 मिनिटासाठी ना, एका प्लेटमध्ये काढून ठेवले होते. आता खलबत्त्यामध्ये काय करायचंय, हे कुटायचे ते. आता हे कशाप्रकारे कुटायचे ते तुम्हाला दाखवते. खलबत्त्यामध्ये ना सर्व काही एकत्र टाकायचे ना, जेणेकरून काय होईल तुमचे ना जे पाकळ्या आहेत ते व्यवस्थित त्याचा भुगा तयार म्हणजे ठेचले जाणार नाही. तर आपण काय करायचं ह्याच्यामध्ये ना थोडं-थोडं घेऊन आहे ना ते पाकळ्या काय करायचं ठेचून घ्यायच्यात, की जेणेकरून त्याचा पूर्ण असा रस निघाला पाहिजे. तर आपण आज ह्या गुलाबाच्या पाकळ्यापासून आहे ना एक लिपस्टिक तयार करणार आहेत. तर लिपस्टिकमध्ये म्हणजे कसं असतं, की आपण केमिकलचं कसं लावलं, की काय होतं, की म्हणजे ओठांची आग वगैरे होते. आता ह्या थंडीमध्ये तुम्हाला तर माहिती होठ फाटण्याची शक्यता असते. पण ही गॅरंटी अशी आहे, की तुमचे होठही फाटणार नाही आणि ते तुमच्या त्वचेला काही इजा पण होणार नाही. तर तुम्ही तर पाहिलं असेल, की आता आपण काय केलं थोडं-थोडं घेऊन आहे ना, बरेच इथं पाकळ्या आपण ठेचून घेतल्यात. आता ह्या पाकळ्यांमध्ये आपण आता काय ॲड करणार आहे? तर आता इथं काय करणार मी 1 चमचा ते घेणार आहे खोबऱ्याचं तेल. तुम्हाला तर माहिती आहे, की खोबऱ्याचं तेल पहिल्यापासूनच म्हणजे जसे आपली आजी म्हणजे त्यांच्या काळाने हे तेल चालत आले ना, परंपरानुसार आपण हे तेल यूज करतो. तर ह्या तेलाने काही इजा होत नाही आणि तुम्हाला तर माहिती आहे केमिकल वगैरे ह्याच्यामध्ये पण काही नसतं. तर ठीक आहे. आपण ह्याच्यामध्ये आता काय केलं 1 चमचा इथे घेतलेलं आहे नारळाचं तेल आणि म्हणजे ते पॅराशूटचं तेल. तिथं तुम्हाला दाखवलंच आहे. ठीक आहे. आता काय करायचंय तेल आणि फुलांच्या पाकळ्या थोडंसं ठेचून घ्यायचे आणि एका म्हणजे वाटीमध्ये घ्यायचे. आता हे वाटीमध्ये तुम्ही म्हणताल कशासाठी? ते पण तुम्हाला दाखवणार आहे.
इथं मी व्हॅसलीन घेतलीये आणि हो, व्हॅसलीन तर हीच घ्यायची, बाकी कोणतीही घ्यायची नाहीये. तर तुम्ही तर पाहिलं असेल, की जवळपास मी व्हॅसलीन पण 1 चमचा घेतलाय. आता ते सगळं काही डब्यातून काढून घेतलंय. आता मी काय केलंय, एक छोटंसं पातेलं ठेवले आणि पातेल्यामध्ये ना पाणी ठेवलं. कारण का, की आपल्याला डबल बॉयलरमध्ये ना हे जे आहेत ना, हे शिजवून घ्यायचे. डायरेक्टली गॅसवरती ठेवायचं नाहीये. जी आपण मग फुलं आहेत ना, ते जळण्याची शक्यता असते. कलर पण उडून जाईल. त्याच्यासाठी काय करायचंय, उकळत्या पाण्यावरती एक वाटी ठेवायची. त्याच्यावरतीच हे काय शिजवून घ्यायचंय. म्हणजे शिजून म्हणताना तुम्ही तर म्हणलं फक्त एकत्र जीव करून घ्यायचंय. आता तर तुम्ही पाहिलं असेल, की आपण काय केलंय, एका वाटीमध्ये ना तर पेल्यामध्ये तर चाळणी ठेवली आणि त्याच्यावरती जे काही आपण शिजवून घेतले ते ठेवले ह्याच्यामध्ये. तुम्ही इथं पाहू शकता कशाप्रकारे हे जे रस आहे ना, ते निघलेला आहे. आता आपल्याला काय करायचं तुमच्याकडे ना, तर जे लिपस्टिकची स्टिक असेल ना, तिथे मोकळीच असते. म्हणजे किंवा बरेचदा काय होतं, की ती संपलेली असते. आता ही माझ्याकडे शिल्लकच होती आणि ती संपलेली होती. ते पण तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि नंतर मी काय केलंय, जे आपला रस निघालेला आहे ना गुलाबाच्या पाकळ्यांचा, ते मी त्या स्टिकमध्ये ओतून घेतलंय. ते पूर्ण दाखवले तुम्हाला. आता हे तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे हे जे आहेत ना ते आणि विषय असा झाला, की ते पूर्ण आळून गेलं होतं. नंतर परत मी त्याला गरम करून त्या स्टिकमध्ये ओतलं गेले आणि ते तुमच्या समोरच आहे. चमच्याला पण तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे आळून बसले आणि नंतर आपण ही 15 मिनिटातच आपली ही लिस्टिप आहे ना बनवून तयार होते. भेटूया 15 मिनिटाच्या नंतर. A few moments later. आणि आपले फक्त 15 मिनिटातच ही लिस्टिप आहे ना गुलाबाच्या पाकळ्यांपासून एकदम तयार झाली आहे आणि रिझल्ट तुमच्या समोर आहे. आता तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे ही बनवलेली आहे. तर पूर्ण मी जे आहे ना, ते फिरून दाखवली आहे, की कशाप्रकारे तुम्ही कलर वगैरे पहा आणि त्याचं जे शायनिंग आहे, ते पण कशा पद्धतीचं आहे, ते पण तुम्ही पाहू शकता आणि रिझल्ट मी तुमच्या समोर दाखवते. व्हिडिओ अजिबात स्किप केलेला नाहीये. विषय आता आता तुम्हाला तर माहितीच आहे, की ते मी डबल टॅप केल्यामुळे ते डार्क झालं. नाहीतर आहे अशी ही लिपस्टिक तयार झाली आणि तुम्ही घरच्या घरीही होममेड लिपस्टिक आहे ना, तुम्ही बनवू शकता. खरंच खूप आपल्या शरीरासाठी चांगली आहे. म्हणजे कसं असतं, की ओठांना पण कसं असतं, की थोडीशी केअर करणं पण आपल्यासाठी आपण म्हणजे बऱ्याचदा काय करतो मार्केटमधून नवीन-नवीन आणतो. पण तुम्ही घरी ना अशा प्रकारे पण बनवू शकता. तर खरंच खूप छान बनते. आणि फायनली गुलाबाच्या पाकळ्यांपासून आपली जी लिपस्टिक आहे ती तयार झाली आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा. सर्वात महत्त्वाचं खात राहा, आनंदात राहा. आणि हो, आपला व्हिडिओ ज्यांनी हा पाहिला असेल ना, त्यांचं खरंच खूप मनापासून धन्यवाद करते आणि हा व्हिडिओ मी इथंच एंड करते.